नमस्कार. युवा महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, बऱ्याचशा दिवसापासून ज्या चर्चा होत होत्या की विठ्ठल परिवारात काय घडणार आहे, विठ्ठल परिवार एकत्र येणार का, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विठ्ठल परिवार कसं सामोरं जाणार, त्या चर्चांना आज पूर्णविराम मिळालेला आहे. आणि स्वतः विठ्ठल परिवाराचे नेते श्री भगीरथदादा भालके यांनी विठ्ठल परिवार हा एकत्र असल्याचं आताच्या पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे. तर आजच्या ज्या काय काय घडामोडी घडल्या ह्याविषयी आपण थोडी चर्चा करणार आहोत. तर करकंब येथील दिलीप बापू धोत्रे यांच्या ग्रँड हॉटेलमध्ये आज दुपारी एक बैठक पार पडली सर्व विठ्ठल परिवाराच्या नेत्यांची. त्यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित आबा पाटील असतील, भगीरथदादा भालके, दिलीप बापू धोत्रे, गणेशदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अनिलदादा सावंत असतील आणि कल्याणराव काळे असतील, ह्या सर्व नेत्यांची बैठक ग्रँड हॉटेलमध्ये पार पडली. आणि ती बैठक संपवून भगीरथदादा त्यांच्या ऑफिसमध्ये कोर्टाजवळच्या कार्यालयात आले आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित केलं. आणि त्या संबोधनामध्ये त्यांनी विठ्ठल परिवार हा आगामी प्रत्येक निवडणूक असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ही प्रत्येक निवडणूक ही अगदी ताकदीने लढवणार असल्याचं जाहीर केलं. आणि कुठेतरी होत असलेल्या चर्चांना हा त्यांनी दुजोरा दिलेला आपण बघितला. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवारात एक उभी फूट पाडण्याचं काम काही नेते मंडळींनी केलं असं सुद्धा भगीरथदादांनी सांगितलं. आणि आताच्या निवडणुका ह्या आगामी जिल्हा परिषद निवडणूक असेल, जिल्हा परिषदेचा जवळजवळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत सुद्धा हा विठ्ठल परिवाराची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे असं सुद्धा त्यांनी त्यावेळेस सांगितलं. तर विठ्ठल परिवार जर का विचार करायला गेलं, जवळजवळ 4 मतदारसंघात विठ्ठल परिवाराची ताकद असल्याचं आपण सध्या बघतो. एक तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ असेल, सांगोला मतदारसंघ असेल, माढा मतदारसंघ असेल आणि मोहोळ मतदारसंघ असेल. या 4ही मतदारसंघात पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये विठ्ठल परिवार हा एकत्रपणे निवडणुका लढवून आगामी प्रत्येक निवडणुका ही ताकदीनं लढवून कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करेल असं सुद्धा श्री भगीरथ भालके यांनी सांगितलं. मग आता नगरपालिकेला कसं चित्र उभं राहतं, प्रणिताताई कोणत्या पक्षातून उभा राहतात, कोणते चिन्ह घेऊन उभा राहतात, तसं बघायला गेलं तर विधानसभेला भगीरथ भालके हे काँग्रेस पक्षातून उभा राहिलेले होते आणि अभिजित आबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत. मग महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला हे नगराध्यक्ष पदासाठीच एकूणच उमेदवारी कोणत्या पक्षाला जाणार हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पण सध्याची ब्रेकिंग न्यूज जर हीच म्हणावी लागेल की विठ्ठल परिवार हा एकत्र आलेला आहे आणि विठ्ठल परिवार हा आगामी प्रत्येक निवडणूक ही ताकदीनं लढणार आहे असं श्री भगीरथ भालके यांनी जाहीर केलेलं आहे. मित्रांनो, आगामी प्रत्येक निवडणुकाचं कव्हरेज हे आपण युवा महाराष्ट्र न्यूजवर करणारच आहोत. आणि प्रत्येक कव्हरेजसाठी, प्रत्येक अपडेटसाठी आपल्या युवा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकंदरीतच ह्या आजच्या घडामोडीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. थांबूया. धन्यवाद.